जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। शेवगाव तालुक्याचे भूमिपुत्र, जागतिक पातळीवरील अर्थ अभ्यासक व प्रसिद्ध उद्योजक अभियंता डॉक्टर DS काटे यांचा 61वा वाढदिवस समाजभिमुख उपक्रमातून साजरा करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक परिसरातील हॉटेल मॅनोर येथे आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये अविरत सेवा देणाऱ्या 40हून अधिक स्मशानजोग्यांचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला। यावेळी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, माजी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर हे उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर DS काटे म्हणाले की कामाचे श्रेष्ठत्व कामाच्या स्वरूपावर नसून माणुसकीवर अवलंबून असते। समाजसेवेचा वसा घेतला तर तो निस्वार्थ भावनेने पार पाडला पाहिजे। नागरिकांनी आपल्या विशेष दिवसानिमित्त अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे। आमच्या श्वासात माणूसपण हे ब्रीद घेऊन डॉक्टर काटे यांनी सामाजिक बांधिलकी जपली असून अर्थक्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले। इतरांच्या दुःखाच्या क्षणी साथ देणाऱ्या स्मशानजोग्यांचा गौरव करून त्यांच्या सेवेला समाजासमोर आणण्याचा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याचं सांगितलंय। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेम प्रकाश बांगर यांनी केले। कोपरगाव नगर परिषदेने केलेल्या अवाजवी वाढीव घरपट्टी मालमत्ता कर व नगर परिषदेच्या इतर चुकीच्या निर्णयांविरोधात आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या ठिकाणी अनेक नागरिकांनी हरकतीचे अर्ज दाखल करत आपल्या हरकती नोंदविल्या आहेत। तसेच या आंदोलनाला बुद्धिस्ट यंग फोर्स, मुस्लिम विकास कमिटी अशा विविध सामाजिक संघटना नागरिकांनी पाठिंबा देखील जाहीर केलाय। अवाजवी मालमत्ता कर आकारणी रद्द करावी, कोपरगाव शहरातील 726 ढाप्याचा संपूर्ण हिशेब जाहीर करावा, कृत्रिम पाणी टंचाईबाबत पालिकेकडून खुलासा करण्यात यावा, पावसाळ्यापूर्वी रस्ते खोदण्याचे काम तात्काळ थांबवा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार आशुतोष दादा काळे यांच्या विनंतीला मान देऊन इथे सर्वजण आलात। मी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सर्वांचं अभिनंदन करतो। माझी स्वतःची घरपट्टी, माझं वाढ वडिलोपार्जित घर, माझा 4थी पिढी तिथे राहते आणि त्या घराचे कुठलेही कायदे नसताना पूर्वीपासून गटारी, सडका वगैरे सगळं झालेलं असून आम्हाला वाढीव घरपट्टी येते। तर ती आता कोपरगाव अतिशय परिस्थिती नाही आत भरण्याची सगळ्यांची, कारण बरेच लोक चौपाटीदार जातात। तर यांनी आहे ती वाढीव पट्टी न करता या आमच्या धरणे आंदोलनाला नगरपालिकेने माननीय कलेक्टर, तहसीलदार साहेबांनी सर्वांनी सहकार्य करावं ही मी अशी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आणि ज्येष्ठ महिला समितीतर्फे विनंती करत आहोत। दीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे। पुण्यासह राज्यातील विविध भागात, अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्याचा बराचसा भाग व्यापत मान्सूनने पुढे वाटचाल केली आहे। यामुळे अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असून पेरण्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात आजपासून 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पावसाने ताण दिलेला असताना अगोदरच मेटाकुटीस आलेल्या शेतकरी खते व बी बियाणे रास्त भावात व बनावट मिळू नयेत यासाठी चिंतेत असतानाच पांढरीपूल MIDC येथील बनावट खत निर्माण करणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाने टाकलेला छापा व त्याबाबत झालेल्या संशयास्पद कारवाईने ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील शेतकरी हे संतप्त झाले आहेत। अर्धवट कारवाई झाली आहे, मात्र तपासात अजूनही काहीच निष्पन्न झालं नसल्याने संबंधित कृषी विभागाचे अधिकारी व तपासात असलेल्या पोलीस यंत्रणेबद्दल उघड चर्चेला सुरुवात झाली आहे। ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाणारा दुग्ध व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून गंभीर संकटातून जात आहे। दुधातील वाढती भेसळ, दुभत्या जनावरांची घटती संख्या, पशुखाद्यांच्या वाढत्या किमती आणि दुधाची कमी झालेले दर यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हा व्यवसाय सोडलाय। असे असतानाही बाजारात दुधाचा पुरवठा वाढत राहिल्याने भेसळीबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी तुकाराम मुंडे यांनी स्वीकारल्यानंतर भेसळी विरोधात मोहिमेला वेग आला आणि त्यानंतर राज्यातील अनेक भागात दूध संकलनात लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलंय। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता
निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत श्रीरामपूर येथील हरेगाव रोडवरील एस कॉर्नर परिसरातून गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली. आरोपीकडून गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, मोबाईल आणि स्कॉर्पिओ वाहनसह एकूण 15,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तीविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हिवरगाव पावसा टोल नाका परिसरात सोमवारी दुपारी सापळा रचला व खासगी इसम नितीन खर्डे याला तक्रारदाराकडून 5,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले. नितीन खर्डे याला ताब्यात घेण्यात आले. रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईत पथकात पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी पोहोबा, संदीप वनवे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाळदे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक हे देखील सहभागी झाले होते. पाथर्डी येथील धामणगाव परिसरातील किरण अप्पासाहेब काकडे यांचा खून प्रकरणातील काही आरोपींना आर्थिक तडजोड करून सोडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप करत पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत किसन महादेव आव्हाड यांनी पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे निवेदन सादर केले असून मागण्या मान्य न झाल्यास 27 जून रोजी शेवगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर बैठे सत्याग्रह व घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात मोहिमेला वेग देत स्थानिक गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यांवर मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये 8 जुगार अड्ड्यांवर ही कारवाई करण्यात आली असून 1,65,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तसेच संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात 8 गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुरकुटे यांनी पोलीस पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती संकलित करण्यासह कारवाईचे निर्देश दिले होते. माहितीचा अधिकार कायद्यात जनहिताविरुद्ध केलेल्या नियमावलीच्या विरुद्ध संपूर्ण वकील संघटनेने आंदोलन करून निवेदन देण्याची ही पहिलीच घटना आहे. आज कोर्टात उपस्थित असलेल्या 285 वकिलांचे संयुक्त निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. महाराष्ट्र शासनाने नुकतेच लागू केलेल्या महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 मधील नागरिक विरोधी तरतुदींविरोधात आता वकिलांनीही उघडपणे आवाज उठवलाय. अहिल्यानगर बार असोसिएशनच्या तब्बल 285 वकिलांनी एकत्रित येत मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या मार्फत निवेदन पाठवून संबंधित नियम तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.